मंडळी, आपण जे मधी भोपळ्याचे बिये घातलेले ते का आपल्या भोपळे लागलेले असतात, तुमका दाखवते, बारके बारके लागलेत. तर ही काकानी आपल्या फुलं काढलेली असतात. ह्याची भाजी छान होता, भोपळ्याच्या फुलांची आणि पानांची पण, कोवळ्या कोवळ्या पानांची भाजी करायची. तुमका भोपळो दाखवतय, टाको रे. आणि हाय बघ तिथे काहीतरी साप बी बसतोय. हात लावू नको, हात लावलास की तो हात लावत नाही. असंच दिसलो भोपळो आपलो. आमच्याकडे 2 भोपळे लागले असत. इथे एक लागला, तिथे एक लागला. मंडळी, आजीचा आणि नातीचा प्रेम ह्या काही औरच असता. तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलं असात, आजी माझी भाजी बरी करता म्हणून आईची आमच्या कॉलर ताट झाली. आईन काय मग भाजी करूक घेतल्यान. नातीन सांगल्यान ना आजी भाजी बरी करता. भाजी आणून बरी धुतली, बारीक आईन बरी चिरल्यान. नंतर केली फोडणीची तयारी. बारीक 4 मिरचे चिरले आणि फुला पण बारीक चिरून घेतल्यान. फोडणीसाठी बारीक कांदो पण चिरल्यान. नंतर तेल जसा गरम झाला बरी मोहरी टाकली. मोहरी जशी फुटफुटली तशी मिरचे टाकले. मिरची तडतडली तशी कांदो टाकलो. कांदो बरो भाजून घेतलो. कांदो भाजूक थोडं मीठ टाकला. नंतर चिरलेली भाजी फोडणीत घातली. ह्या सगळा झाल्यावर आईन चवीपुरता मीठ टाकल्यान. आई माझी हातानच टाकता हा मंडळी मीठ. ता टाकल्यावर सगळा एकत्र करून घेतला आणि चवीपुरतो घातलो गूळ. काय झालेली सांगू भाजी. तुम्ही पण करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमका पण ही भाजी आवडता काय.